नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता सरोज मात्र कमळीला म्हणते की अय पोरी, अगं तू कोण आहे? मी तुला नाही ओळखत, तू मला हात सुद्धा लावू नकोस। तेव्हा सरोजने कमळीची ओळख विसरलेली असते आणि ती कमळीला तू कोण आहे, मला कशाला हात लावतेस म्हणून असं जेव्हा विचारते तेव्हा हे ऐकून कमळीला फार मोठा धक्का बसतो। कारण आपली आई आता म्हणजे जिवंत आहे हे बघून कमळीला फार आनंद झालेला असतो, परंतु आज ती आपल्याला ओळखायला तयार नाही याचा तिला जबर धक्का बसतो। तेव्हा आता कमळी म्हणते की अगं आई मी इथेच आहे। तेव्हा सरोज रागाने मात्र आता तिला ढकलून देते आणि म्हणते की ए पोरी सोड मला, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? माझी पोरगी तिकडे गावाकडे आहे, तू कोण आहेस बरं? तुला ओळखत नाही, उगाच तू माझ्या मागे मागे येऊ नको आणि मला हात सुद्धा लावू नकोस। तेव्हा आता कमळी आई म्हणून खूप रडत असते। ऋषी, बंड्या, निंगी हे सगळेजण आता कमळीच्या मागे येतात। कमळी आई आई करत आता सरोजच्या मागे येते कारण सरोज तेथून निघून गेलेली असते। तेव्हा अन्नपूर्णा आजी, रागिनी आणि अनिका हे सगळेजणी राजन बघत असतात। अन्नपूर्णा आजी विचारते की काय झालं राजन, अरे हे सगळेजण कुठे गेले? तेव्हा राजन म्हणतो की हे बघ अगं आई, काहीतरी काम असेल त्यांचं, तू नको इतकं विचार करू, येतील ते परत। आता सरोज रोडने पुढे धावत असते तेव्हा कमळी तिच्या मागे येत असते। ऋषी, बंड्या आणि निंगी हे सगळेजण आता कमळीच्या मागे आहेत। तेव्हा कमळी आईला म्हणते की आई अगं थांब ना, मी तुझी कमळीच आहे, अगं नको जाऊ कुठे, अगं तू असं का करतेस, मीच तुझी कमळी आहे म्हणून आता कमळी तिच्या हाताला धरते आणि तिला मागे बोलवत असते। परंतु आता सरोज तर काही ऐकायला तयारच नसते। तेव्हा आता सरोज रागाने म्हणते की तू कशाला माझ्या मागे मागे येतेस ग? कोणी पाठवलं तुला माझ्या मागे? मी तुला नक्कीच त्या माणसांनी पाठवलेलं आहे, त्या माणसांनीच तुला पाठवलं ना? आणि हे बघ ए बाई, माझ्या मागे येऊ नकोस, मला माझ्या पोरीकडे जायचं आहे। तेव्हा सरोज जायला निघते, कमळी तिचा हात धरते आणि म्हणते की आई अगं आई तू असं का करतेस, आई तू असं का करतेस? असं जेव्हा आता कमळी म्हणत आहे तेवढ्यात आता सरोजला चक्कर येते आणि ती खाली पडणार तोच लगेच कमळी तिला धरते आणि म्हणते की आई अगं तुला काय होतं? सगळेजण धावतच येतात आणि आता सगळेजण आता सरोजला काय झालं असेल म्हणून सगळ्यांना टेन्शन येतं। आणि तेवढ्यात कामिनी मात्र आता इकडे चोर पावलांनी आता घरी येते। तेव्हा रागिनी आणि अनिका तिच्या मागे येतात। तर रागिनी म्हणते की आई अगं आई तू इथे काय करतेस? अनिका म्हणते की अगं ग्रॅनियाची, तू अशी चोर पावलांनी काय येतेस, काय झालं? त्यावरती आता कामिनी म्हणते की तू तर बोलूच नको, हे बघ तुला मात्र माझी काळजीच नाही, तुम्हाला दोघींना सुद्धा मात्र आता माझ्याबद्दल काळजी वाटतच नाही, मी मेले तरी काय तुम्हाला काही फरक पडत नसतो। त्यावरती रागिनी म्हणते की आई तुझा हा ड्रामा आता बंद कर, आता तू येथे कशाला आली ते मला सांग। तेव्हा कामिनी विचारते की का आली म्हणजे, तू असं का विचारते? रागिनी म्हणते की तुम्हाला सांग बरं, अगं आम्ही आत्ताच देवळातून आलो आणि ती म्हातारी, राजन हे सगळेजण आमच्या मागे येत आहेत, त्यांनी जर तुला इथे बघितलं तर सगळं अवघड होऊन बसेल, त्यामुळे तू प्लीज येथून जा। आता कामिनी वैतागून म्हणते की अगं काय मुलगी आहेस तू, मला तर असं वाटलं होतं की तू म्हणशील की आई अगं तू ये ना घरामध्ये, हल्ली जरा तू आता सासूसारखी वागायला सुरुवात केलेली आहे, तिच्या पावलावर पाऊल ठेवून। तेव्हा आता रागिनी म्हणते की अगं आई तुला तर माहितीच आहे, अगं ते थिरडेने तुला घराच्या बाहेर काढलेलं आहे, मग तू सांग की मी काय करणार आहे बरं? हे बघ आई, मी जर तुला घरामध्ये घेतलं तर ती म्हातारी मला तुझ्याबरोबर घराच्या बाहेर काढेल। ती अनिकाला म्हणते की ए हुशार व्यक्तिमत्व, अगं तू जर हिला सपोर्ट केला तर ती म्हातारी तुला सुद्धा घराच्या बाहेर काढेल, लक्षात ठेव। हे ऐकून आता अनिका म्हणते की काय बोलतेस तू, हॉट। त्यानंतर इकडे आता कमळी, ऋषी हे सगळेजण सरोजला घेऊन हॉस्पिटलला येतात। आता डॉक्टर सलाईन वगैरे लावतात आणि चेक वगैरे करून म्हणतात की हे बघा काळजी करण्यासारखं काही कारण नाही, बहुतेक आता त्यांनी 2 दिवसापासून काही खाल्लेलं नाही, बहुतेक त्यांना अशक्तपणा आले असेल आणि त्यामुळे चक्कर आली असेल, त्यांना सलाईन दिलेला आहे आणि थोड्या वेळाने त्यांना शुद्ध येईलच। तेव्हा आता कमळी विचारते की तिला शुद्ध आल्यानंतर ती मला ओळखेल का? त्यावरती आता डॉक्टर विचारतात की म्हणजे नक्की तुम्ही कोण आहात त्यांच्या? तेव्हा कमळी म्हणते की हे बघा मी कमळी मोहिते, ती माझी आई आहे। डॉक्टर म्हणतात की आई आहे मग त्या ओळखणारच। तर ऋषी म्हणतो की हे बघा ऍक्च्युली डॉक्टर काही दिवसापूर्वी त्यांचा अपघात झाला होता आणि त्या कड्यावरून खोल दरीमध्ये खाली पडल्यात, त्या आम्हाला कुठेच सापडल्या नव्हत्या, पण आज मात्र अचानक त्या आम्हाला भेटल्यात कारण त्या गेलेल्या आहेत आम्हाला सोडून, असंच मात्र माहिती झालं होतं। तर निंगी म्हणते की अहो डॉक्टर, सरू काकी फक्त इतकंच बोलत होती, माझी कमळी तिकडे आहे आणि तिकडे जावं लागेल, म्हणजे तिला माहिती आहे की तिची पोरगी कमळी आहे, पण तरी सुद्धा ती कमळीला का ओळखत नसेल? आता हे सर्व काही ऐकल्यानंतर डॉक्टर म्हणतात की आपण एक काम करू, त्यांच्या मेंदूच्या सिटी स्कॅन आणि काहीतरी आता म्हणजे इमर्जन्सी टेस्ट वगैरे करूयात, नक्की मग त्यातून काहीतरी आपल्याला कळेल। आणि सध्या तरी आता त्यांना हेच वाटत आहे, म्हणजे हेच सिद्ध होतंय की त्यांना
काहीतरी मोठा मानसिक धक्का बसलेला आहे तर, आणि त्या धक्क्यातून त्यांच्या आठवणी पुसल्या गेलेल्या आहेत, म्हणजे त्या विसरलेल्या आहेत. तेव्हा आता बंड्या म्हणतो की डॉक्टर, आणि त्यांना लहानपणीची कमळी का आठवत असेल डॉक्टर? आता मात्र त्यांची कमळी मोठी आहे आणि गावाकडे मात्र आता आबा हे 2 वर्षापूर्वीच गेले, पण तरी सुद्धा आबा आहे असं का आठवत असेल? आणि हे बघा आता डॉक्टर सांगायला सुरुवात करतात की कधी कधी एखादा खूप मोठा धक्का बसला किंवा मेंदूला वगैरे मार लागलेला आहे आणि मानसिक धक्का बसलेला असल्यामुळे असं होत असतं. कमळीला म्हणतात की जेव्हा तुम्ही 4-5 वर्षाच्या होता तिथपर्यंत मात्र आता त्यांच्या आठवणी आहेत, पण नंतर काय झालं? आता त्यांना काही आठवायला जागाच राहिली नाही, म्हणून त्यांना पुढचं काही आठवत नाही. त्यावरती लगेच आता आठवण करून दिली तर त्यांना आठवण येईल का? त्यावरती डॉक्टर म्हणतात की नाही, तुम्ही असं नाही करू शकत, कारण अशा केसेसमध्ये आता पेशंट आहे ते खूप सेन्सिटिव्ह झालेलं असतं आणि तुम्ही मात्र आता अशा ह्या धक्क्यामध्ये जर त्यांच्यावर दबाव टाकला कदाचित मात्र त्यांना जे काही आठवत आहे तर ते सुद्धा ते विसरून जातील. त्यामुळे तुम्हाला ही केस आहे तर ती केस मात्र जरा जपून हाताळावी लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा आजारासाठी गोळ्या औषध देऊन सुद्धा काही फरक पडत नसतो. त्यांना त्यांच्या परीने जितका काही आठवण्याचा प्रयत्न आहे तर ते करून द्या. शेवटी त्यांची मर्जी, त्यांच्या मनाने सगळं काही होऊन द्या आणि त्यांना काही आठवण्याचा फोर्स वगैरे करू नका. जे काही आहे तर तेवढंच फक्त आठवून द्या, बाकी काही नाही. त्यानंतर मात्र आपण ज्या काही पुढच्या गोष्टी आहेत तर त्या ठरवूयात. तेव्हा आता कमळीला मात्र आता आईची खूप काळजी लागलेली असते. त्यानंतर आता इकडे लगेच कामिनीही परमेश्वराला म्हणत असते की अरे किती दिवस कुठे आहे तू, आणि आता काय अवस्था माझी तू केलेली आहेस, काय वाईट दिवस तू माझ्यावर आणलेस. तुम्हीच मला घराच्या बाहेर जाण्यासाठी सांगतात, बाहेर राहण्यासाठी सांगतात. सांगा ना, मी तुमच्यासाठी काय काय केलं नाही. आयुष्यभर मी तुमच्यासाठी खस्ता खाल्लेले आहेत आणि तूच मला घराच्या बाहेर राहण्यासाठी सांगतेस. तेव्हा आता रागिनी म्हणते की अगं आई ऐकून तरी घे, अगं तू घराच्या बाहेर कुठेतरी लप, आम्ही एक काम करू, तुला मात्र तिकडे जेवण वगैरे आणून देऊ, सगळं काही व्यवस्थित. त्यामुळे आता तरी प्लीज ह्या गोष्टी समजून घे, पण प्लीज जा, हात जोडते मी. तेव्हा कामिनी म्हणते की याची काही गरज नाही, माझं मी बघून घेईल. तेव्हा आता अनिका विचारते की अगं पण तू काय करशील? तेव्हा आता कामिनी म्हणते की सध्या मात्र आता कळण्यासाठी माझ्याकडे फक्त एकच गोष्ट आहे. एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, या घरामध्ये मी पुन्हा सन्मानाने येईल म्हणजे येईलच. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती कमळी आहे तर तिला मी संपवेल म्हणजे संपवेल. तिसरी म्हणजे खूप महत्वाची गोष्ट, या घरातील ती महाराणी आहे ती म्हातारी, तिचा मात्र मी गळा दाबून तिला सुद्धा संपवेल. तेव्हा लगेच आता रागिनी म्हणते की हे बघ, मी तुझ्या पाया पडते, तू तिचा गळा दाब, परंतु आता तू येथून जा. तेव्हा कामिनी म्हणते की हो, बघत राहा मी त्या म्हातारीचा कसा गळा दाबते. आणि कामिनी मात्र आता तिथून बाहेर निघून जाते. त्यानंतर आता इकडे सरोज ऍडमिट आहे, तिला सलाईन वगैरे सुरू असतं. तर ऋषी आता कमळीला म्हणतो की कमळे हे बघ, अगं तू सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही, 2 घास खाऊन घे. तेव्हा आता कमळी ऋषी सरांना म्हणते की मला काही पण नकोय. हे बघा ऋषी सर, तुम्ही सगळेजण घरी जा, तुम्हाला आता त्रास नकोय. त्यावरती आता लगेच ऋषी म्हणतो की हे बघ कमळी, कुठेही नाही जाणार, मी इथेच तुमच्या सोबत आहे. आणि तेवढ्यात तिथे साहेबा येतो. ऋषी आता साहेबाला म्हणतो की साहेबा आतमध्ये आलेला असतो आणि साहेबा विचारतो की अगं कमळी, आई बरी आहे का? आणि हे बघ कमळी, मी काही फळं आणलेली आहेत आणि प्लीज आईला शुद्ध आल्यानंतर तिला काहीतरी खायला लागेल. आणि हे बघ कमळी, तू सुद्धा सकाळपासून काही खाल्लेलं नाही, त्यामुळे तू सुद्धा आता हे फळ वगैरे खाऊन घे, तुला बरं वाटेल. तेव्हा कमळी म्हणते की नाही, हे बघा तुम्ही सगळ्यांनी मात्र ताटकळत येथे काही बसू नका, तुम्ही सगळ्यांनी घरी जा. आणि बंड्याला सुद्धा आता कामावर जायचं आहे. तेव्हा लगेच बंड्या म्हणतो की हे बघ कमळी, तू माझं काही टेन्शन घेऊ नकोस, मी सगळं काही माझं मॅनेज करेल, तू फक्त तुझी काळजी घे आणि आईची काळजी घे. मग आता साहेबा म्हणतो की एकदम बरोबर आहे, आपण जे काही म्हणतो तर ते खरंच, म्हणजे आता इथे सगळ्यांनी थांबून काय उपयोग होणार आहे बरं. हे बघा, आपण सगळेजण येथे थांबलो आणि आपल्याला सगळ्यांना असं एकत्र बघून त्या जर घाबरल्यात, ऋषी हे सगळं आपल्याला केवढ्याला पडेल, हो की नाही? त्यापेक्षा ऋषी आपण सगळेजण घरी जाऊयात, माझं ऐक प्लीज, आणि सकाळी आपण सगळेजण परत येऊयात. तेव्हा आता निंगी म्हणते की हो साहेबा सर एकदम बरोबर बोलतात, ते आता मी आणि कमळी येथे थांबते, तुम्ही सगळ्यांनी घरी जा. तेव्हा आता ऋषी म्हणतो की ठीक आहे, पण कमळी तू प्लीज काहीतरी खाऊन घे, जर काही वाटलं तर तुम्हाला नक्की फोन कर. आता ऋषी बाहेर जातो तर बंड्या आता कमळीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की हे बघ कमळी, काही टेन्शन घेऊ नको, जर काही वाटलं तर नक्की मला फोन कर. निंगीला म्हणतो की तू कमळीकडे लक्ष ठेव. तेव्हा आता बंड्या, ऋषी आणि साहेबा हे सगळेजण घरी जातात. त्यानंतर मात्र आता कामिनी इकडे रोडवर आलेली आहे आणि ती मात्र आता त्या गावाकडे असणाऱ्या आपल्या माणसाला फोन करते आणि म्हणते की हे बघ गावाकडे आहेस ना तू, आत्ताच्या आत्ता निघ, मला आता उद्या सकाळपर्यंत तू येथे यायला हवा, मला काही तुझं ऐकून घ्यायचं नाही, मी सांगितलं तेवढं करायचं. एकतर पैसे वगैरे काही मिळणार तर नाहीच, परंतु पोलिसांची हवा खावी लागेल,
कळलं? आणि जर तू आलास तर तुला सुद्धा पैसे मिळतील आणि तुझ्या फॅमिलीला सुद्धा पैसे मिळतील, तुला सुद्धा मिळतील. ठीक आहे, मी तुझी वाट बघत आहे, असे बोलून ती आता फोन ठेवते. आज मात्र तू जो काही एक डाव जिंकलीस, तुझ्या लक्षात आलं, पण तू आता मात्र यापुढचे सगळे डाव मी जिंकणार आहे तर, आणि तुझे सगळे उलटे फाशे मीच पाडणार आहे. मी सुद्धा नावाची कामिनी नाही. त्यानंतर मात्र आता इकडे कमळी हॉस्पिटलमध्ये आपल्या आईजवळ जागीच आहे. निंगीला झोप लागलेली असते. रात्रभर जागी राहून ती आईचा हात हातामध्ये धरते. तिला आता सरोजची भेट झाल्यानंतर सरोजने ओळखलेलं नाही की पोरी तू कोण आहे, मी तुला नाही ओळखत. हे क्षण आता कमळीला आठवतात. तिच्या डोळ्यात पाणी येते. तेव्हा आता कमळी ही मनात म्हणत असते की आई, अगं तू मला ओळखत नाही, नक्की तुला काय झालं असेल, पण आई तू माझ्यासोबत आहे याचाच मला फार आनंद झालेला आहे. परंतु हे बघ अगं आई, म्हणजे तू गेली तर मला खरंच काहीतरी आता एकटीला वाटत होतं, आणि आबा तुम्हाला सोडून दोघंही गेलेत म्हणून माझा जीव कोलमडून गेला होता. हे सर्व मला सहन झालं नाही. परंतु आई तुळजाईने माझं घराणं ऐकली. आई तुला परत माझ्याकडे पाठवली. त्यामुळे आता मात्र मी तुला परत कुठेही नाही जाऊन देणार, अजिबात एकटीला नाही सोडणार. नंतर मात्र आता सरोजचे डोळे उघडतात. कमळी आता तिला म्हणजे तेथेच बसलेली आहे आणि सरोज जेव्हा डोळे उघडून बघते तेव्हा ती कशी वाचली आणि तिला शुद्ध आल्यानंतर ती कुठे होती हे सर्व क्षण आठवतात. कारण जेव्हा तिला आता जाग आलेली असते तेव्हा ती आता उठून बसून आता मला येथे थांबून नाही चालणार, मला माझ्या पोरीकडे जावं लागेल म्हणून ती जायला निघते. आणि तेवढ्यात एक आजी आणि आजोबा मात्र तिची ज्यांनी आता तिला वाचवलेलं आहे त्याची काळजी वगैरे घेऊन तिच्यावर औषध उपचार केलेला आहे. तर ते दोघंही तिला म्हणतात की अगं पोरी तू कुठे निघाली. तेव्हा सरोज त्यांना विचारते की तुम्ही कोण आहात आणि मी इथे कसं आलो. तेव्हा ते आजोबा म्हणतात की अगं पोरी तू आम्हाला जंगलामध्ये सापडली, बेशुद्ध होऊन पडली होती आणि तुला गोळी सुद्धा लागली होती. आणि आम्ही जेव्हा अगं जंगलातील काही औषध उपचारची झाडं आहेत तर ती गोळा करायला गेलो होतो आणि तेव्हा तू आम्हाला सापडली, म्हणूनच आम्ही तुला येथे घेऊन आलो. आणि तू खरंच आता म्हणजे आज शुद्धीवर आली. या दिवसातून तू उठली त्यामुळे तू आराम कर पोरी, म्हणून ते आजोबा आणि आजी दोघेही खूप काळजी घेत असतात सरोजची. हे सर्व तिला आठवते आणि ती लगेच उठून बसते आणि कमळे जोरात ओरडते. तेवढ्यात निंगी आणि कमळी ह्या दोघी मात्र आता धावतच येतात आणि काय झालं असं सरोजला विचारतात. तेव्हा सरोज म्हणते की मला इथे नाही थांबायचं, मला माझ्या कमळीकडे जायचं आहे. आता कमळी म्हणते की अगं मीच तुझी कमळी आहे, अगं तू काय करतेस हे. तेव्हा सरोज म्हणते की हे बघा मी तुमच्या पाया पडते, मला जाऊन द्या. ती उठून उभी राहते आणि हात जोडते आणि मला जाऊन द्या माझ्या मुलीकडे असं म्हणत असते. तेवढ्यात तेथील ऑर्ड बॉय आहे तर तो धावतच येतो आणि म्हणतो की काय झालं, कसला गोंधळ घालून ठेवलेला आहे, जरा आवाज कमी करा. आता सरोज फक्त तेच म्हणत असते की मला माहिती आहे की तुम्ही तेच माणसं आहात आणि तुम्हाला त्याच माणसांनी पाठवलेलं आहे. मला इथे अडकून मात्र तुम्ही माझ्या कमळीला तर घेऊन जाणार नाहीत ना. तेव्हा आता कमळी म्हणते की आई अगं नाही, तू असं का बोलते. तेव्हा आता कमळी आई करत असते, पण सरोज म्हणते की हे बघ मी तुझी आई नाही, तू मला आई म्हणू नको. कमळी म्हणते की ठीक आहे पण तुम्ही शांत व्हा, तुम्हाला काहीच करणार नाही, तुम्ही निवांत इथे बसा, मी तुम्हाला पाणी वगैरे प्यायला देतो. कसं बसं मात्र आता त्या सरोजला बेडवर बसवतात. परंतु सरोज म्हणते की नाही, मला तिकडं गेलंच पाहिजे कारण तिकडे माझं बाळ आहे. तेव्हा आता कमळी म्हणते की अहो खूप रात्र झाली, बाहेर पाऊस सुद्धा पडतोय, मग पाणी तरी प्या. परंतु सरोज म्हणते की नको, मला पाणी सुद्धा नको. कमळी म्हणते की बरं ठीक आहे, थोडंसं खाऊन घेतात का. सरोज म्हणते की नाही, मला काहीही नको. आणि हे बघा तुमचं बाळ कुठे आहे सांगा बरं, आम्ही मदत करतो, तुम्हाला घेऊन जातो तुमच्या बाळाकडं. तेव्हा सरोज विचारते की तुम्ही नक्की मला माझ्या मुलीकडे नेणार का. कमळी म्हणते की हो नक्की नेणार. तेव्हा आता सरोज म्हणते की नाही, मी का तुम्हाला सांगू, तुम्ही नाही सांगणार. तेव्हा निंगी म्हणते की नाही हो प्लीज सांगा ना, आम्ही काही करणार नाही, उलट तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाऊ. हे बघा तुम्ही आम्हाला मंदिरामध्ये भेटलात, तुम्हाला चक्कर आली होती म्हणून आम्ही तुम्हाला इकडे घेऊन आलो. आता कमळी विचारते की काकी अहो तुम्ही कुठून आलात, नक्की काय कुठून आलात सांगा बरं. सरोज म्हणते की नाही, मी कुठून काही आले तुम्हाला काहीच सांगणार नाही, आणि काय माहिती तुम्ही कुठून आलात, मी आता सकाळीच निघून जाईल म्हणून ती अंगावर घेऊन झोपते. आता कमळीला फार वाईट वाटलेलं असतं कारण तिची आई स्वतःच तिला ओळखत नसते. तेव्हा आता सरोज पुन्हा कमळी करत असते. त्यावरती कमळी म्हणते की हे बघा काकी तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला तुमच्या कमळीकडे घेऊन जाते. तेव्हा आता ही सरोज उठून बसते आणि म्हणते की तुम्ही नक्की कोणाला सांगणार नाही ना. मी तुम्हाला सांगते, मी गौरी मोहिते, मी वाळींज गावचे आहे, कोल्हापूरच्या जवळच आहे ते गाव वाळी. तेव्हा आता कमळीला हे सगळं काही आठवतं जेव्हा ते पत्र सापडलेलं असतं.
असतं आणि त्यामध्ये वाणीज गावाचा उल्लेख असतो. आमच्या गावामध्ये माझा आबा आणि मी, माझी छोटीशी कमळी, आम्ही राहायचो. वाणीजमध्ये आमच्या आबाचं एक छोटंसं शेत होती आणि माझा आबा दिवसभर त्या शेतामध्ये राबायचा. 4 घास सुकाने खायचो आणि खूप आनंदात तेव्हा आम्ही जगत होतो. आणि एकदा मात्र आमच्या गावामध्ये मुंबईची खूप मोठी पार्टी आली. त्यांचं काहीतरी काम होतं, बांधकामाचं काम होतं आणि तिकडेच मात्र मला यांची ओळख झाली आणि आमच्या ओळखीचं रूपांतर प्रेमात केव्हा झालं तेच आम्हाला नाही कळालं. आमच्या पदरामध्ये एक छोटीशी परी आली. जेव्हा हिच्या बापाने म्हणजे वडिलांनी तिला हातामध्ये घेतलं तेव्हा खरंच तो दिवस खूप चांगला होता आणि खरंच आमचे दिवस खूप सुखाचे होते. आम्ही लग्न केलं, परंतु ही गोष्ट मात्र यांनी यांच्या घरी सांगितली नव्हती आणि ते आम्हाला असं म्हणाले की मी पुढे जातो, घरच्यांना सगळं काही सांगतो आणि तुम्हाला घ्यायला परत येतो. तेव्हा कमळी विचारते की मग पुढे काय झालं. तेव्हा आता सरोज चक्क्याने सांगायला सुरुवात करते की पुढे आमच्या घराला आग लागली. ती आग लागली नाही तर ती आग लावली होती. तेव्हा कमळी विचारते की नक्की काय झालं होतं, कोण होतं. तेव्हा आता लगेच सरोज सांगायला सुरुवात करते की मी आणि आमचा आबा होतो आणि मी आणि आमचा आबा मात्र त्या लेकराला घेऊन पळत पळत दुसऱ्या गावाला आलो आणि त्या गावामध्ये आबांनी मात्र दुसरं घर विकत घेतलं आणि त्या घरामध्ये आम्ही नव्याने पुन्हा सुखाने राहायला लागलो. माझी कमळी मात्र हळूहळू मोठी होत होती. तुडू तुडू धावायला लागलं, बोबडं बोबडं बोलायला लागलं. ती मात्र काही झालं तरी जय भवानी जय भवानी असं म्हणायची आणि आमचे आबा मात्र तिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगायचे. आता हे सर्व काही सरोज सांगत असताना कमळीच्या डोळ्यात पाणी येतं आणि निंगीच्या सुद्धा. तासन-तास बसून ती गोष्टी ऐकायचे आणि खरंच त्यावेळेस आम्ही खूप सुखाने तिकडे राहत होतो. बाबांचा माझ्या कमळीवर खूप जीव होता. अगदी खांद्यावर बसून सगळ्या गावात तिला फिरून आणायचे आणि अरे देवा, आबा तर माझी वाट बघत असतील, मला जावं लागेल म्हणून ती जायला निघते. तेव्हा कमळी म्हणते की हे बघा, मला एक गोष्ट सांगा, कमळीची बाग कोण आहे. तेव्हा तर सरोज पाहतच आणि तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.